हाय हॅलो नमस्कार, मी कोमल तुम्हा सर्वांचे स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बघणार आहोत झटपट आणि क्विक अशी बनणारी नाश्त्याची रेसिपी, जी खायलाही खूप टेस्टी आहे आणि बनवायला अगदी सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यात बनून तयार होते। तर सगळ्यात आधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूयात। तर सगळ्यात आधी मी इथे घेतलेलं आहे साहित्य। इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर, मीठ, तीळ, रेड चिली फ्लेक्स, मोहरी आणि बारीक रवा। तर इथे मी प्रथम बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत आणि आता हे बटाटे आहेत ते आपल्याला किसून घ्यायचे आहेत। इथे किसताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की हे बटाटे आहेत ते आपल्याला डायरेक्ट असे पाण्यामध्येच किसून घ्यायचे आहेत, जेणेकरून त्या बटाट्याचा कलर चेंज होणार नाहीत आणि ते आहे असेच व्हाईट राहतील। तर बघू शकता मी इथे सर्व बटाटे पाण्यामध्ये किसून घेतलेले आहेत आणि आता हा किसलेला बटाटा आहे तो आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। 2 ते 3 वेळा हा धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून त्यामध्ये असणारं स्टार्च आहे ते सर्व निघून जाईल। तर इकडे बघू शकता की मी स्वच्छ पाण्याने 3 ते 4 वेळा हा बटाटा धुवून घेतलेला आहे आणि त्याचा अजिबातही कलर चेंज झालेला नाहीये। तर आता आपण नेक्स्ट कृत बघणार आहोत। तर इथे आपल्याला जो रवा घेतलेला आहे तो एकदा मिक्सरला वाटून घ्यायचा आहे। इकडे तुम्ही बघू शकता की मी रवाही बारीक करून घेतलेला आहे। इथे मी पॅन गरम करायला ठेवलेला होता आणि त्यामध्ये घेतलेला आहे 2 ते 3 चमचे तेल। तेल गरम झालं की त्यामध्ये घातलेली आहे मोहरी, जिरे आणि हिरवी मिरची। हिरवी मिरची तुम्ही तुमच्या तिखटानुसार घेऊ शकता। मी इथे 1 घेतलेली आहे, तुम्हाला हवी तेवढी 2-3 यामध्ये घालू शकता। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे तीळ। हे सगळं आपल्याला तेलामध्ये थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे पाणी। तर आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर 1 वाटी रव्यासाठी आपल्याला त्याच वाटीने 2 वाटी पाणी घ्यायचं आहे। तर आता पाणी घातल्यानंतर हे सर्व एकदा मिक्स करून घ्यायचं आणि याला आता उकळी काढून घ्यायची आहे। तर बघू शकता पाणी उकळलेलं आहे। तर पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे बटाटाही यामध्ये थोडासा मिक्स करून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि रेड चिली फ्लेक्स। हेही तुम्ही तुमच्या तिखटानुसार कमी जास्त इथे वापरू शकता। आणि त्यानंतर त्यामध्ये घालायची आहे खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर। हे सर्व आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याला झाकण ठेवून 1 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे जो बटाटा आहे तो थोडासा शिजेल आणि मऊ होईल। तर इकडे बघू शकता बटाटा शिजलेला आहे आणि त्यानंतर मी त्यामध्ये घातलेला आहे रवा। तर आता आपल्याला जेव्हा यामध्ये आपण रवा घालणार आहोत तर त्यावेळेस गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि रवा घातल्यानंतर ते असं स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि रवा घातला की कसं गुठळ्या होतात, तर त्या गुठळ्या आपल्याला होऊ द्यायच्या नाही आहेत, त्या व्यवस्थित अशा मोडून घ्यायच्या आहेत आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची। आणि इकडे बघू शकता जसं जसं रवा शिजेल तसं तसं ते मिश्रण आहे ते घट्ट होतं आणि ते एकजीव व्हायला लागतं। तर बघू शकता त्यानंतर थोडंसं तुम्ही त्यात तेल घालू शकता आणि परत एकदा ते मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करायचा आहे आणि त्याला झाकून ठेवायचं 5 ते 10 मिनिटासाठी, म्हणजे तो रवा आहे तो वाफेवरती शिजेलही आणि थोडंसं थंडही होईल। तर बघू शकता ते मस्त असं शिजलेलं आहे आणि इथे आता मी 1 ताट घेतलेलं आहे। ताटामध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, जेणेकरून ते मिश्रण आहे ते ताटाला चिकटू नये। तर बघू शकता अजूनही ते गरम आहे, तर मी थोडंसं त्याला पसरवून ठेवते, म्हणजे ते थंड होईल। आपल्याला जास्त थंड होऊन द्यायचं नाहीये, थोडंसं गरम गरमच याला मळून घ्यायचं आहे। जसं आपण चपातीचं पीठ मळतो तशाच पद्धतीने आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही इकडे बघू शकता की मी कशा पद्धतीने ते मळून घेत आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे थोडं थोडं तेलही घेऊ शकता, म्हणजे ते हाताला चिकटणार नाही आणि ताटालाही चिकटणार नाही। 1 ते 2 वेळा तुम्ही इथे तेल घेऊन मस्त असा त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। बघू शकता की छान असा गोळा इथे तयार आहे। आता तुम्हाला हवं त्या आकाराचे तुम्ही इथे त्याला शेप देऊ शकता। तर इकडे मी बघू शकता की बालुशाहीच्या आकाराचा किंवा मेदूवडा आपण ज्या पद्धतीने बनवतो त्या आकाराचा इथे मी शेप देऊन घेणार आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही इथे शेप देऊ शकता। तर इकडे बघू शकता सर्व नाश्त्याचं आहे ते मी इथे बनवून घेतलेले आहेत आणि आता मी इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल मीडियम गरम झालं की मग आपल्याला त्यामध्ये हे वडे आहेत ते यामध्ये सोडून घ्यायचे आहेत।
जर जास्त गरम झालेलं तेल असेल आणि त्यामध्ये तुम्ही वडे सोडले तर ते बाहेरून लगेच करपतील आणि आतमधून कच्चेच राहतील. तर बघू शकता की मी सर्व वडे यामध्ये सोडलेले आहेत आणि जोपर्यंत त्या वड्यांना थोडासा गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला हात लावायचा नाही आहे. तर बघू शकता की थोडासा कलर चेंज झाला की मग त्याला मी चमच्याच्या साहाय्याने पलटून घेणार आहे आणि त्याला आता बघू शकता दुसऱ्या बाजूनेही छान कलर यायला लागलेला आहे. तर अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये हे वडे तळून तयार होतात आणि इकडे बघू शकता मस्त असे दोन्ही बाजूने आपल्या वड्यांना छान कलर आलेला आहे आणि इथे आपले वडे तळून तयार आहेत. तर इकडे मस्त अशी आपली नाश्त्याची रेसिपी तयार आहे आणि बघू शकता वरून छान अशी क्रिस्पी झालेली आहे आणि आतमधून मऊ आहे. तर खायलाही खूप टेस्टी आहे. तर तुम्ही ही रेसिपी टोमॅटो केचपसोबतही सर्व करू शकता किंवा ग्रीन चटणीसोबतही सर्व करू शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की कळवा. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानसा रेसिपीसोबत. थँक्यू.